सुमित एक लहान मुलगा होता जो 12 वर्षांचा होता। त्याचा भाऊ कामासाठी बाहेर जात असे, त्यामुळे घरी त्याची वहिनी एकटी असायची। सुमितच्या भाऊच्या घरी गेल्यावर त्याला वहिनीला भेटायला खूप आवडायचं। वहिनी नेहमी त्याच्याशी हसतमुखाने वागत असे आणि तो तिच्या प्रेमात होता। एक दिवस सकाळची वेळ होती। भाऊ कामावर गेला होता आणि वहिनीने सुमितला नाश्ता दिला। नाश्ता करत असताना वहिनीने त्याला सांगितलं, सुमित, मी अंघोळ करून येते, तुम्ही थांबा। सुमितने नाश्ता केला आणि टीव्ही पाहत बसला। थोड्या वेळाने वहिनीने त्याला आवाज दिला, सुमित, माझे कपडे दे। सुमितने तिला तिचा ड्रेस दिला, पण तिथे तिला खालचे कपडे दिसले। तो क्षणभर गोंधळला, पण त्याने सावधगिरीने कपडे दिले। त्याच्या मनात काहीतरी बदल झाला होता। वहिनीने त्याला पुन्हा आवाज दिला, सुमित, बाथरूमकडे येतो। बाथरूमकडे गेला आणि तिथे त्याने दाराच्या फटीतून पाहिलं। तो एकटा होता आणि वहिनी कपडे बदलत होती। काही क्षणांनी वहिनी बाहेर आली आणि त्याला नमस्कार केला। सुमितने विचारलं, तुला कसं वाटतं? वहिनीने हसून उत्तर दिलं, सर्व काही ठीक आहे। त्यानंतर दोघांनी एकत्र चहा पीत बसले। सुमितने विचारलं, तुला काही मदत हवी आहे का? वहिनीने उत्तर दिलं, नको, तू फक्त इथे बस। त्यावेळी सुमितच्या मनात विचार आला की वहिनीला मदत करणे त्याच्यासाठी एक आनंददायक गोष्ट आहे। दुपारी वहिनीने तसा त्याला मिठी मारली, जी त्याला खूप आवडली। त्या मिठीत सुमितने तिच्या अंगाला स्पर्श केला आणि तो क्षण त्याला खास वाटला। संध्याकाळच्या जेवणानंतर दोघे बेडवर झोपले। वहिनीने सुमितला विचारलं, तुला कसं वाटतं? सुमितने उत्तर दिलं, सर्व काही ठीक आहे, पण तुम्हाला काही दुखत आहे का? वहिनीने सांगितलं, हो, थोडं दुखत आहे। सुमितने विचारलं, तुला मी मसाज करून देऊ का? वहिनीने विचार केला आणि म्हणाली, ठीक आहे, पण थोडं सावधपणे। सुमितने तिला मसाज करायला सुरुवात केली। तो तिच्या पायांवर हलक्या हाताने दाबत होता। वहिनीने त्याला सांगितलं, तुला माहीत आहे का, नवरा बायको काय करतात? सुमित थोडा गोंधळला आणि विचारलं, काय? वहिनीने हसत उत्तर दिलं, तेच करतात जे आपण करत आहोत। सुमितने विचारलं, हे फक्त नवरा बायकोसाठी आहे का? वहिनीने उत्तर दिलं, कोणालाही करता येतं, पण ते गुप्त ठेवलं पाहिजे। सुमित थोडा आश्चर्यचकित झाला, पण त्याने विषय बदलला आणि विचारलं, आपण काहीतरी नवीन चर्चा करूया का? वहिनीने मान्यता दिली आणि ते दोघे एकमेकांच्या मिठीत गुडगुड झाले। त्या रात्री दोघांनी एकत्र झोपायचं ठरवलं। वहिनीने सुमितला विचारलं, तुला अजून काही आवडतं का? सुमितने उत्तर दिलं, माझ्या महाराजांना हवं आहे। वहिनीने त्याला सांगितलं, ठीक आहे, मी त्यांना मदत करेन। सुमितने तिला सांगितलं की त्याला बाथरूममध्ये जायचं आहे। वहिनीनेही तिला लागलं, त्यामुळे ते दोघे एकत्र बाथरूममध्ये गेले। बाथरूममध्ये सुमितने त्याला सांगितलं की त्याला थोडं दुखत आहे। वहिनीने विचारलं, काय झालं? सुमितने उत्तर दिलं, ती जागा खूप कडक झाली आहे। वहिनीने हसून म्हणाली, ठीक आहे, मी मदत करेन। त्यांनी एकत्रितपणे मजा केली आणि त्या दिवशी खूप आनंद घेतला। सुमितच्या मनात विचार आला की कशामुळे त्याला वहिनीच्या कडे आकर्षण वाटतंय। त्याने विचार केला की त्याची वहिनी त्याच्यासाठी एक खास व्यक्ती आहे। त्या रात्री दोघांनी एकत्रितपणे खूप गप्पा मारल्या। वहिनीने सुमितला सांगितलं की जीवनात काही गोष्टी गुप्त ठेवणे महत्त्वाचे आहे। सुमितने सहमत होऊन उत्तर दिलं की त्याला सर्व काही समजतं। दिवस जात होते आणि सुमित आणि वहिनीच्या मैत्रीचा नवा अध्याय सुरू होत होता। सुमितच्या मनात वहिनीबद्दलच्या भावना वाढत होत्या, ज्या त्याच्या लहान वयातच त्याला समजायला लागल्या होत्या। एक दिवस भाऊ कामावरून आले आणि त्यांनी घरातल्या वातावरणात आनंद पाहिला। त्यांनी विचारलं, तुम्ही दोघे इतके हसत का आहेत? सुमितने उत्तर दिलं, काही नाही, आम्ही फक्त गप्पा मारत होतो।
भाऊने हसून विचारलं, तुम्ही दोघे एकत्र काहीतरी खास करत आहात का? सुमितने थोडी गोंधळलेली प्रतिक्रिया दिली, पण वहिनीने त्याला गुप्तपणे हस्त सांगितलं, अरे काही नाही, आम्ही फक्त मित्र आहोत. त्या दिवशी भाऊने विचारलं की त्यांना एकत्र काहीतरी खास अनुभवायचं आहे का, आणि त्यांनी सर्वांनी एकत्र बाहेर जाण्याचा निर्णय घेतला. सुमित आणि वहिनीने एकत्र फिरायला जाण्याचा निर्णय घेतला. त्यांनी एकत्र पार्कमध्ये गेला, जिथे त्यांनी खेळ खेळले, गप्पा मारल्या आणि एकमेकांच्या सहवासात आनंद घेतला. त्या दिवशी सुमितने वहिनीला सांगितलं की तो तिच्यावर एक खास प्रेम अनुभवतो. वहिनीने हसून उत्तर दिलं, तुला माहीत आहे का, प्रेम म्हणजे काय? सुमितने थोडं गोंधळून विचारलं, काय? वहिनीने सांगितलं, प्रेम म्हणजे एकमेकांच्या सहवासात आनंद मिळवणे आणि एकमेकांना समजून घेणे. सुमितने मान्यता दिली आणि त्याने विचारलं, तुला किती आवडतं? वहिनीने हस्त उत्तर दिलं, माझं प्रेम तुझ्यावर आहे, पण ते एक गुपित आहे. सुमितच्या मनात एक नवा विचार आला आणि त्याला त्या गुप्त प्रेमाबद्दल अधिक जाणून घेण्याची इच्छा झाली. सुमितने त्याला वाटलं की ही सगळी गोष्ट त्याच्या आणि वहिनीच्या संबंधात एक अनोखा अनुभव आहे. त्याने ठरवलं की तो त्याच्या भावनांबद्दल अधिक विचार करेल. अशा प्रकारे सुमित आणि वहिनीच्या जीवनात एक विशेष गोड क्षणांची गोष्ट उभी राहिली होती, जी त्यांच्या आयुष्यातील एक अनोखा अध्याय बनली. त्यांच्या मैत्रीचा गोड अनुभव आणि गुपित प्रेमाने त्यांच्या जीवनात एक नवा प्रकाश आणला. कथा संपवताना सुमितने आपल्या मित्रांना सांगितलं की ही कथा त्यांना आवडली असेल तर त्यांना चॅनेलला सबस्क्राईब करायला सांगितलं. अशा प्रकारे सुमित आणि वहिनीच्या मधल्या खास क्षणांची एक सुंदर कथा उभी राहिली. त्यांच्या मैत्रीचा एक अनोखा प्रवास होता, जो त्यांच्या आयुष्यातील आनंद आणि गुपितांनी भरलेला होता. तुम्हाला ही कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच छान छान कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.